हॅलो स्टुडंट्स, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आणि मी तुमची खुशी मॅम. आज तुम्हाला इयत्ता 6वीतील भूगोलातील पहिला धडा मैत्री भूगोलाशी या धड्याच्या स्वाध्यायावरील उत्तरे घेऊन आलेली आहे. अचूक पर्यायाला गोल करा. 1. जिओ आणि ग्राफिया या शब्दाचा अर्थ काय आहे? उत्तर आहे अ. पृथ्वी आणि वर्णन करणे. 2. भूगोल या विषयात कोणत्या घटकांचा अभ्यास केला जातो? उत्तर आहे क. पृथ्वीवरील प्राकृतिक, जैविक व मानवी घटकांचा. 3. खालीलपैकी कोणता भौगोलिक माहितीचा प्राथमिक स्रोत आहे? उत्तर आहे क. क्षेत्रभेट. 4. गावातील हवामानाच्या अनुभवासंदर्भात लोकांकडून माहिती घेणे हा कोणत्या प्रकारचा स्रोत आहे? ब. प्राथमिक स्रोत. 5. नकाशा, क्षेत्रभेट आणि उपग्रह प्रतिमा वापरून माहिती गोळा करणारा विद्यार्थी आपले कोणते कौशल्य विकसित करतो? उत्तर आहे ड. निरीक्षण व विश्लेषण. 6. खालीलपैकी कोणता प्राथमिक स्रोत नाही? उत्तर आहे ड. स्वतः वाचलेले प्रवास वर्णन. 7. दुय्यम स्रोताविषयी खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? उत्तर आहे अ. यातून मिळालेली माहितीची विश्वासार्हता अधिक असते. आ. खालील विधाने तपासा, अयोग्य विधाने दुरुस्त करून पुन्हा लिहा. 1. भूगोल या शब्दाचा अर्थ पृथ्वीचे वर्णन करणारे शास्त्र असा आहे. ॲन्सर. हे विधान योग्य आहे. 2. भूगोल विषयात फक्त पृथ्वीच्या प्राकृतिक रचनेचा अभ्यास केला जातो. ॲन्सर आहे. हे विधान अयोग्य आहे. दुरुस्त विधान. भूगोल विषयात पृथ्वीची प्राकृतिक रचना तसेच मानवनिर्मित घटकांचाही अभ्यास केला जातो. 3. छायाचित्रे व चित्रफित, व्हिडिओ हे प्राथमिक स्रोत आहेत. ॲन्सर. हे विधान योग्य आहे. 4. संशोधन व शोधनिबंध हे दुय्यम स्रोत आहेत. ॲन्सर आहे. हे विधान योग्य आहे. ई. थोडक्यात उत्तरे लिहा. 1. भूगोल ही संकल्पना स्पष्ट करा. ॲन्सर. भूगोल म्हणजे पृथ्वी, तिची प्राकृतिक व मानवनिर्मित वैशिष्ट्ये तसेच मानव आणि पर्यावरण यांच्यातील परस्पर संबंध यांचा अभ्यास करणारे शास्त्र होय. पृथ्वीचा आकार, भूपृष्ठ, हवामान, नद्या, पर्वत, वनस्पती, प्राणी आणि मानवी जीवन यांचा अभ्यास भूगोलात केला जातो. त्यामुळे पृथ्वी व तिच्यावरील विविध घटकांची माहिती मिळते. 2. भूगोल विषयाच्या अभ्यासाचे प्राथमिक स्रोत व दुय्यम स्रोत यांच्यातील फरक स्पष्ट करा. ॲन्सर. प्राथमिक स्रोत, दुय्यम स्रोत. 1. प्रत्यक्ष निरीक्षणातून किंवा मूळ स्वरूपात मिळणारी माहिती म्हणजे प्राथमिक स्रोत होय. 1. प्राथमिक स्रोतांच्या आधारे तयार केलेली माहिती म्हणजे दुय्यम स्रोत होय. 2. अधिक विश्वासार्ह व मूळ माहिती मिळते. 2. माहितीचे स्पष्टीकरण व विश्लेषण मिळते. 3. उदाहरणार्थ नकाशे, छायाचित्रे, चित्रफिती, प्रत्यक्ष क्षेत्रभेट. 3. उदाहरणार्थ पुस्तके, संशोधन, शोधनिबंध, मासिके आणि वृत्तपत्रे. ई. खालील कृती करा. 1. तुम्ही अनुभवलेल्या क्षेत्रभेटीतील कोणत्याही एका ठिकाणाचे भौगोलिक दृष्टीने तुमच्या शब्दात वर्णन करा. ॲन्सर. रायगड किल्ल्याचे भौगोलिकदृष्ट्या वर्णन. मी अनुभवलेल्या क्षेत्रभेटीतील रायगड किल्ला हे अतिशय महत्त्वाचे ठिकाण आहे. रायगड हा महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगांमध्ये रायगड जिल्ह्यात वसलेला आहे. हा किल्ला समुद्रसपाटीपासून 820 मीटर उंचीवर आहे. किल्ल्याभोवती उंच कडे, दऱ्या आणि दाट जंगल असल्यामुळे त्याला नैसर्गिक संरक्षण लाभले आहे. येथे थंड व आल्हाददायक हवामान अनुभवायला मिळते. पावसाळ्यात परिसर हिरवागार दिसतो. किल्ल्यावरून सभोवतालचा डोंगराळ प्रदेश आणि निसर्गरम्य दृश्ये पाहायला मिळतात. या भौगोलिक वैशिष्ट्यामुळे रायगड किल्ल्याला ऐतिहासिक आणि पर्यटनाच्या दृष्टीने विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. 2. आकृती क्रमांक 1.1चे निरीक्षण करून भूगोलामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा अभ्यास केला जातो ते तुमच्या शब्दात लिहा. ॲन्सर. आकृती क्रमांक 1.1चे निरीक्षण केल्यावर असे दिसते की भूगोलामध्ये पृथ्वीवरील नैसर्गिक व मानवनिर्मित घटकांचा अभ्यास केला जातो. यासाठी माहिती मिळवण्यासाठी प्राथमिक व दुय्यम स्रोतांचा उपयोग केला जातो. प्राथमिक स्रोतांमध्ये क्षेत्रभेट, मुलाखत, सर्वेक्षण, ड्रोन सर्वेक्षण प्रतिमा आणि हवामानाची नोंद यांचा समावेश होतो. तर दुय्यम स्रोतांमध्ये ग्लोब, नकाशे, ॲटलास, पाठ्यपुस्तके, संदर्भ ग्रंथ, संशोधन
पत्रिका, मासिके, वर्तमानपत्रे, कृत्रिम उपग्रह प्रतिमा आणि हवामानविषयक नोंदी यांचा वापर केला जातो. अशा विविध स्रोतांच्या मदतीने भूगोलाचा सखोल अभ्यास केला जातो. खालील कृती पूर्ण करा. खालील साधनांचे भूगोल अभ्यासाचे प्राथमिक स्रोत व दुय्यम स्रोत असे वर्गीकरण करा व योग्य स्रोताच्या शेजारील रिकाम्या जागी बरोबर अशी खूण करा. स्वतः गोळा केलेले मातीचे नमुने हे प्राथमिक स्रोत आहे. मृदेच्या वितरणाचा नकाशा हे दुय्यम स्रोत आहे. विविध फुले व फळे यांची चित्रे हे दुय्यम स्रोत आहे. तुम्ही लिहिलेला क्षेत्रभेटीचा अहवाल हे प्राथमिक स्रोत आहे. चिखलदरा येथील निसर्ग सौंदर्याची चित्रफित व्हिडिओ दुय्यम स्रोत आहे. प्रवास वर्णनांची पुस्तके दुय्यम स्रोत आहे. स्वतः निरीक्षण केलेली विविध प्रकारची फुले व फळे हे प्राथमिक स्रोत आहे. स्वतः गोळा केलेले खडकांचे नमुने हे प्राथमिक स्रोत आहे. वृत्तपत्रांतील भौगोलिक माहितीची कात्रणे हे दुय्यम स्रोत आहे. तुम्ही गोळा केलेले तृणधान्याचे व कडधान्याचे नमुने हे प्राथमिक स्रोत आहे. तर इथे आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे झालेली आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.